नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। बघा, आपण आज महागाई या गोष्टीवर चर्चा करणार आहोत। मी तुमच्या पुढे काहीतरी लिहून दिलेलं आहे, हे काय आहे ते नंतर डिस्कस करू। पहिल्यांदा समजून घेऊ महागाई काय असते। आपण भरपूर वेळा डिस्कस केलं। बघा, महागाई काय असते, ठीक आहे। महागाई मोजण्याचे प्रकार काय आहेत, कसं आहे, महागाईमध्ये काय होतं, मंदीमध्ये काय होतं, सर्व गोष्टी आज आपण डिस्कस करू। बघा, महागाईवर जर तुम्ही नियंत्रण म्हणाल तर काय होईल, महागाई, ठीक आहे, महागाई चालू असते, सर्वसामान्य माणसांचं नुकसान होतं। महागाईवर जर नियंत्रण म्हणाल तर ठेवण्याचे दोन लोकांचं काम आहेत। महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं किती लोकांची काम आहेत, दोन लोकांची काम आहेत। एक काम कोण करतं, सरकार। एक काम कोण करतं, सरकार। आणि एक काम कोण करतं, आरबीआय। महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे दोन लोकांची काम आहेत। एक काम सरकार करतं, एक काम कोण करतं, आरबीआय। आरबीआयकडे दोन साधने आहेत। आरबीआयकडे किती साधने आहेत, दोन। एक असतं संख्यात्मक साधन, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतं साधन असतं, संख्यात्मक साधन। आता या संख्यात्मक साधनामध्ये काय काय येतं बरं, CRR असेल, SLR असेल, रेपो रेट असेल, ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट असेल, बँक रेट असेल, ठीक आहे। ही सर्व साधनं कशामध्ये येतात, संख्यात्मक साधनं आहेत आरबीआयकडे। आरबीआयची गुणात्मक साधनं पण आहेत, क्वालिटेटिव्ह टूल्स पण आहेत। आरबीआयची गुणात्मक साधनं पण आहेत, जसं की लोन टू व्हॅल्यू रेशो, म्हणजे ठीक आहे, काय असेल मी पुढे समजून सांगेन। इन्स्टॉलमेंट असेल, ठीक आहे, इन्स्टॉलमेंट असेल, ही सर्व कोणाची साधनं आहेत, आरबीआयची गुणात्मक साधने आहेत। आज आपल्याला आरबीआयचा फोकस नाही आहे, आज आपला फोकस आहे महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने केलेले उपाय। महागाई काय असते सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आज विचार करत आहोत। जे हा जो प्रकार आहे आपण बँकिंग टर्ममध्ये शिकलोय। बघा, सरकारवर महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन प्रकार आहेत सरकारकडे। महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे किती पर्याय आहेत, दोन प्रकार। एक म्हणजेच काय, इम्पोर्ट एक्सपोर्ट करून। एक म्हणजेच महागाईवर नियंत्रण ठेवलं जातं इम्पोर्ट एक्सपोर्ट करून, म्हणजे एखादी वस्तू भारतात खूप कमी पिकली आणि तिची मागणी वाढली, तिची मागणी काय होती, वाढली, तर भारतचं काही इतर देशाकडनं आयात करेन आणि आपल्या देशामध्ये लावेन, किंवा आपल्या देशामध्ये खूप ती वस्तू उत्पादित झाली तर मग इतर देशांमध्ये काय करेन, निर्यात करेन। पहिला ऑप्शन काय आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट करून महागाईवर काय ठेवलं जातं, भारत सरकार नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात। दुसरं म्हणजे टॅक्स कमी जास्त करून, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपल्या भारतामध्ये एखादी वस्तू पिकली, जसं की कांदे पिकलेत, सफिशियंट कांदे आहेत, मात्र शेतकऱ्याने किंवा काही व्यापाऱ्यांनी कांदा स्टोर करून ठेवला आणि मार्केटमध्ये कांदा कमी येतोय आणि मग कांद्याचे भाव चढत आहेत, जास्त होत आहेत। मग अशा वेळेस काय केलं जाईल, अशा वेळेस जनरली काय केलं जाईल, शेतकऱ्यांना सरकार म्हणू शकत नाही विकारे कांदे, आणि त्याच्यामुळं मग काय होईल की सरकार काय करतं, कांद्यांवरचा टॅक्स कमी करून देतं। टोल नाक्यावर असतील, ठीक आहे, LBT सारखे टॅक्स होते पूर्वी, ते कमी करून देतं, जेणेकरून कांद्याची प्राईस काय होईल, लो होत जाईल। आणि सरकार शेतकऱ्यांना असं वाटतं जसं जसं भाव वाढतो तसं आपण कमी विकतो, ॲक्च्युली बरोबर आहे। भाव उतरायला लागला का मग आपण माल विकायला काय करतो, सुरुवात करतो। इट्स अ फॅक्ट मित्रांनो, ठीक आहे। तर त्याच्यामुळे टॅक्स कमी जास्त करून भारत सरकार काय करेन, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेन। आता बघा, महागाई म्हणजे नेमकी काय, वस्तूची वाढलेली किंमत, याला काय म्हणतो आपण, महागाई म्हणतो। मग महागाईचे प्रकार असतील ना, महागाईचे प्रकार। आता काय बघत आहोत, महागाईचे प्रकार। महागाईचे काय बघायचे प्रकार। ॲक्च्युली महागाईचे दोन कारण आहेत, कारण पण म्हणाल, प्रकार पण म्हणाल, ते तुम्ही जर पुस्तकांमध्ये वाचाल, चालणारी महागाई, रेंगाळणारी महागाई, धावणारी, ठीक आहे, ते पण प्रकार आहेत। मात्र हे जे प्रकार आहेत हे बघा, आता हा जो प्रकार आहे 1970च्या आधीचा होता। महागाईचे हे दोन प्रकार आहेत, हे केव्हा वापरले जायचे, 1970च्या आधी। महागाईचे ही दोन प्रकार जे लिहिलेले आहेत ही केव्हा वापरली जायची, 1970च्या आधीची, ठीक आहे। आणि नंतरून जे प्रकार आहेत जे 1970 नंतर आहेत, ठीक आहे, 1970। बघा, 1970च्या आधीचा पहिला आहे मागणी जनित महागाई। एक काय असते, मागणी जनित महागाई, मागणी जनित महागाई हा पहिला प्रकार आहे। फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, की सपोज आपली एखादी कार आहे किंवा कांदे आहेत, मार्केटमध्ये फक्त 4 किलो कांदे आहेत। मार्केटमध्ये किती केजी कांदे आहेत, 4 किलो, आणि कांदे घेणारे 100 लोक आहेत। कांदे घेणारे किती लोक आहेत, असे इमॅजिन करा, प्रत्येकाला कांदा लागतोय 100 किलो कांदे घेत, मागणी कमी आहे। मागणी म्हणजे किती आहे, 4 किलो कांदे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला काय लागतोय, कांदा लागतोय। 100 लोक आहेत कांदे घेणारे, मग कोण व्यक्ती कांदा घेईल, जो जास्त पैसा पे करेल तो। म्हणजेच वस्तूची मागणी किंवा पुरवठा याच्यावर काय होतं, ती वस्तूची किंमत ठरवली
जायची. ठीक आहे, मागणीचा आणि पुरवठ्याचा सिद्धांत पण सांगेन मी पुढे जाऊन. पण सध्या लक्षात ठेवा, एखाद्या वस्तूची मागणी कमी होती म्हणजे पुरवठा कमी होता आणि मागणी काय होती, जास्त होती, त्याच्यामुळे जी महागाई वाढते तिला काय म्हणतात, मागणी जनित महागाई. आय होप तुम्हाला कांद्यांच्या उदाहरणावरून समजलं असेल की मागणी जनित 4 किलो कांदे घेणारे 100 लोक आहेत, तर जो व्यापारी असेल किंवा जो सेलर असेल तो कोणाला विकेल, जो जास्त प्राइस देईल तो. म्हणजेच याच्यामध्ये वस्तूची किमती काय झाल्या, कांद्याची प्राइस काय झाली, वाढली. पहिली मागणी समजली, मागणी जनित महागाई. दुसरी आहे लागत जनित महागाई. दुसरी मागणी कोणती होती, दुसरी महागाईचा प्रकार काय होता, लागत जनित महागाई. ठीक आहे, लागत जनित महागाई, लागत जनित महागाई. आता पहिली आहे मागणी जनित महागाई शिकलोय. लागत जनित महागाई म्हणजे काय. आता ॲव्हरेज विचार करा की लागत जनित महागाई म्हणजे असेल काय. बघा एक बेसिक लॉजिक आहे. बघा लागत जनित महागाई म्हणजे काय. सपोज इमॅजिन करा की आपली एखादी कार बनवली, टाटाने एक कार बनवली. ठीक आहे, टाटाने एक काय बनवली, कार बनवली. मग टाटाने कुठून तरी पत्र आणला असेल, 500 रुपयाचा पत्र आणला, 3000चं मशीन आणलं. ठीक आहे, 2000 रुपये मजुरी दिली. ती कार बनवायला खर्च आला टाटा कंपनीला 50,000 रुपये. किती कंपनीला खर्च आला, 50,000 रुपये. आणि टाटाने कार विकली 1 लाखाला. नॅनो केवढ्याला विकली, 1 लाखाला. आणि खर्च किती आला होता, 50,000. आता अचानक काय झालं, कंडिशन अशी वाढली की शेतकऱ्यांचं या कामगारांचं वेतन वाढलं. आता नॅनो केवढ्याला पडेल बघा, कामगारांचं वेतन वाढलं. इमॅजिन करा कामगारांचं वेतन वाढलं. जे कामगारांना आधी 2000 रुपये वेतन दिलं जायचं, आता ते 7000 रुपये वेतन दिलं जाते. आता केवढ्याला वेतन देतं जाते, 7000 रुपये. जे रॉ मटेरियल आधी 3000 मिळायचं, आता ते रॉ मटेरियल 10,000 मिळतंय. आता रॉ मटेरियल केवढ्यात मिळतंय, 10,000 बरोबर आहे. जो पत्र आधी 500 रुपयामध्ये मिळायचा नॅनोचा, तो पत्र आता 2000 मिळतोय. आणि आता अशा पद्धतीने नॅनो बनवायला खर्च आला 1,10,000. नॅनो बनवायला खर्च किती आला, 1,10,000. म्हणजे वस्तूची मागणीचा काही परिणाम झाला काही तर नाही. वस्तू बनवण्यासाठी जो बॅकग्राऊंडचा जो खर्च होता तो खर्च काय झाला, वाढला. आता 1,10,000 झाला. नॅनो खर्च करायला लागली आणि नॅनो आता 1 लाखाला विकली जाईल का, नाही. टाटाला काय होईल, नुकसान होईल. म्हणजे ऑफकोर्स ना टाटा कंपनी ती कार केवढ्याला विकेल, मिनिमम 2 लाखाला विकेल. इमॅजिन करा. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगेल की प्रोडक्ट कॉस्ट किती असते, मात्र तो सध्या आपला इथं पर्पज नाही आहे. केवढ्याला विकली जाईल, 2 लाखाला ती गाडी काय विकली जाईल. आधी 1 लाखाला विकली जायची, आता 2 लाखाला विकली जाते. घेणारे पण तेवढेच आहे. तिथं मागणीचा आणि पुरवठ्याचा काही संबंध आहे का, मागणीचा आणि पुरवठ्याचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजेच याला लागत जनित महागाई म्हणतात. याला काय म्हणणार, लागत जनित. म्हणजेच ती वस्तू बनवण्यासाठी बॅकग्राऊंडमध्ये जो खर्च आहे तो खर्च काय होतो, वाढतो. बॅकग्राऊंडमध्ये जो खर्च आहे तो खर्च काय जातो, वाढतो. त्याच्यामुळे वस्तूची जी किंमत वाढते तिला काय म्हणतात, लागत जनित महागाई. तिला काय म्हणणार, लागत जनित महागाई. आणि एक आहे मागणी जनित महागाई. मागणी आणि पुरवठा याच्यावर हा डिपेंड असतो. लागत जनित महागाई कशावर डिपेंड नसते, मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड नसते. ही जी 2 प्रकार बघितली ही 1970च्या आधी होती. 1970 नंतर काय झालं की तुम्हाला एक मागा हायपोथेटिकल उदाहरण सांगितलं की नरेंद्र मोदीने प्रत्येकाला 5-5 कोटी या 500-500 कोटी वाटून दिले तर काय होईल, प्रत्येकजण पैसे कार विकत घ्यायला जाईल या प्रत्येकजण वस्तू खर्च करेल, महागाई काय होईल, वाढेल. 1970 नंतर काय झालं, गव्हर्नमेंटच्या एवढ्या स्कीमा आल्या, गव्हर्नमेंटने एवढा पैसा देशावरती लावला, एवढ्या स्कीमा आल्या, त्याच्यामुळे लोकांच्या हातात पैसा वाढला. काय वाढला, लोकांच्या हातात पैसा वाढला. ठीक आहे, आता लोकांच्या हातात पैसा वाढला तर काय होईल बरं, ऑफकोर्स त्या वस्तू जास्त खरेदी करायला जातील आणि वस्तू खरेदी करायला गेलात की महागाई काय होईल, वाढेल. ठीक आहे, म्हणून इथं मागणी आणि पुरवठ्याचा पण काही संबंध होता, लागतचा पण काही संबंध होता. ॲक्च्युअली लोकांचं राहणीमान वाढलं, लोकांच्या गरजा वाढल्या, त्याच्यामुळे लोकांनी जास्त वस्तू खरेदी करायला काय केली, सुरुवात केली. हा एक प्रकार असेल 1970च्या नंतर. ठीक आहे, आता तुम्हाला सांगितलं की महागाई काय असते. ॲक्च्युली महागाई जी मोजली जाते 1 जानेवारी टू 1 जानेवारी अशी महागाई मोजली जाते. आय होप तुम्हाला महागाईचे हे प्रकार समजले. महागाई जी मोजली जाते ती कुठून मोजली जाते, 1 जानेवारी ते 1 जानेवारी. 1 जानेवारी 2017 ते 1 जानेवारी 2018 या काळामध्ये महागाई मोजली जाईल असं इमॅजिन करा. म्हणजेच ही वर्षाची महागाई झाली. आठवड्याची महागाई कशी करणार, 8 दिवसाची मोजणार. किती दिवसाची मोजणार, 8 दिवस. म्हणजे जसं की तुम्ही रविवारपासून सुरुवात केली तर पुढच्या रविवारपर्यंत. ठीक आहे, 8 दिवसाची काय केली जाईल, महागाई मोजली जाते. महागाई मोजण्यासाठी मोस्टली 2 पद्धती वापरतात. ॲक्च्युली महागाई मोजण्यासाठी लास्पायर फॉर्म्युला वापरतात. तो लास्पायर फॉर्म्युला आपण नंतर शिकणार आहोत. आज आपला पर्पज नाही आहे की लास्पायर या शास्त्रज्ञाने तो फॉर्म्युला कसा शोधून काढलाय. मात्र महागाई मोजण्यासाठी मोस्टली 2 पद्धतीत म्हणजे 2 सिस्टीम आहेत. एक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, एक काय आहे होलसेल प्राइस इंडेक्स, आणि सेकंड काय आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स. या 2 सिस्टीम आहेत महागाई भारतात मोजण्याच्या. बघा, अभिजित सेन गुप्ता कमिटीने होलसेल प्राइस इंडेक्सला आता हेडलाईन महागाई या नावादर्शाखाली ती मोजली जाते. होलसेल प्राइस इंडेक्स, हेडलाईन महागाई. ठीक आहे,
या पद्धतीने हेडलाईन इन्फ्लेशन्स या पद्धतीने ती मोजली जाते. ती कमिटी लक्षात ठेवा, अभिजित सेन गुप्ता कमिटी महागाई संदर्भात आहे. बघा ॲक्च्युली कंझ्युमर प्राईस इंडेक्समध्ये 4 सिस्टीम आहेत. कंझ्युमर प्राईस इंडेक्समध्ये किती सिस्टीम आहेत? 4. 1, 2, 3 आणि 4. कंझ्युमर प्राईस इंडेक्समध्ये 4 सिस्टीम आहेत. पहिला आहे कंझ्युमर प्राईस इंडेक्स औद्योगिक कामगार. कंझ्युमर प्राईस इंडेक्स औद्योगिक कामगार, त्याच्यामध्ये 260 वस्तूंचे नमुने घेतले जातात. प्रत्येक जिल्ह्यावाईज महागाईचे नमुने घेतले जातात. ठीक आहे, इंडियन स्टॅटिक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून. बघा मग 260 वस्तूंचे नमुने घेतले जातात आणि त्या नमुन्यानुसारच याच कंझ्युमर प्राईस इंडेक्स औद्योगिक कामगार यानुसारच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवलं जातं आणि ही महागाई वर्षातून 2 वेळा काय होते? संशोधित होते. कंझ्युमर प्राईस इंडेक्स औद्योगिक कामगार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन आयोग ठरवण्यासाठी हिचा काय केला जातो? वापर केला जातो. वर्षातून किती वेळा संशोधन होते? 2 वेळा हिचं काय होतं? संशोधन होतं. दुसऱ्या पद्धतीने कंझ्युमर प्राईस इंडेक्स शहरी गैर शारीरिक कर्मचारी, म्हणजे जे आपल्या शरीराने काम करत नाही, आपल्या बुद्धीचा वापर करतात, आपल्या डोक्याचा वापर करतात, बुद्धीचा वापर करतात, शरीराचा त्याच्या मानाने वापर करत नाही, अशा वस्तूंसाठी एक कंझ्युमर प्राईस इंडेक्स हा एक वेगळा ग्रुप आहे. याच्यामध्ये 180 वस्तूंचे नमुने उचलले जातात. बँकेचे कर्मचारी असतील किंवा जे भारताचे अँबॅसेडर आहेत यांचा वेतन ठरवण्यासाठी या सिस्टीमचा काय केला जातो? वापर केला जातो. बँकिंगचं वेतन आयोग वेगळं येतं माहीत असेल. बँकिंगचं पेइंग कमिशन काय असतं? वेगळं असतं. तर बँकेचं वेतन, कर्मचाऱ्यांचं वेतन असेल किंवा भारताचे जे राजदूत असतील किंवा ब्रँड आपण अँबॅसेडर म्हणतो, अँबॅसेडरचे जे वेतन असतात ते ठरवण्यासाठी या सिस्टीमचा काय केला जातो? वापर केला जातो. कंझ्युमर प्राईस इंडेक्स शहरी गैर शारीरिक कर्मचारी. पुढचं बघा की कंझ्युमर प्राईस इंडेक्स कृषी श्रमिक, कृषी कामगार. ठीक आहे, इथं कोण असतं? कंझ्युमर प्राईस इंडेक्स कृषी कामगार. याच्यामध्ये 180 वस्तूंचे नमुने घेतले जातात आणि शेतामध्ये कमीत मजुरी दर ठरवण्यासाठी या गोष्टीचा काय केला जातो? वापर केला जातो. कंझ्युमर प्राईस इंडेक्स कृषी श्रमिक याचा वापर केला जातो शेतामध्ये कमीत मजुरी दर ठरवण्यासाठी. त्याच्यापेक्षा कमी मजुरीने दिली तर सरकार म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते. ठीक आहे, बेडबेगारी पद्धत वगैरे आपण म्हणतो. बघा शेवटचा आहे कंझ्युमर प्राईस इंडेक्स ग्रामीण मजूर. त्याच्यामध्ये 260 वस्तू ठेवल्या जातात आणि ग्रामीण भागातली मजुरी ठरवण्यासाठी या गोष्टीचा काय केला जातो? वापर केला जातो. ठीक आहे, आता मला वाटलं तुम्ही कमेंट करून सांगायचं की एखादी सरकारी स्कीममध्ये असेल की संपूर्ण भारतात एकच म्हणजे सॅलरी असेल का? ठीक आहे, जसं की मनरेगा घ्या. ठीक आहे, मनरेगामध्ये संपूर्ण भारतामध्ये एकच पद्धतीची सॅलरी असेल का? ठीक आहे, 2017मध्ये त्याचं थोडंसं संशोधन झालं आहे. मला तर तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागामध्ये मजुरीचा दर ओव्हरऑल इंडियामध्ये सारखाच आहे का? मग जी थोडंसं इमॅजिन करा, मनरेगामध्ये काम करत असेल कोणी आणि मुंबईमध्ये काम करणारा मनरेगा आणि एखाद्या ग्रामीण भागामध्ये तिथून 500-1000 किलोमीटरवर छोटंसं खेड आहे काम करणारा कर्मचारी, दोघांनाही 250 रुपये मिळतात. मग कोण काम करेल जास्त? कोणाला परवडेल? मुंबईमधला मनरेगामध्ये काम करणारा कर्मचारी म्हणजे जो काम करतो तो, किंवा नंदुरबारमधला एखाद्या छोट्याशा गावामध्ये काम करणारा जो मनरेगामध्ये काम करतो, दोघांपैकी कोणाला परवडेल? आय होप तुम्हाला मला सांगायचे. आणि याच्यामध्ये सेम असतं का? 2017मध्ये काय बदल झाले तुम्ही मला कमेंटमध्ये खाली सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो 4 पद्धतीने महागाई मोजण्यासाठी 4 सिस्टीम काय केले जातात? फॉलो केले जातात. आय होप तुम्हाला समजलं. महागाई झाली तर चांगलं नसतं आणि मंदी आली तरी सुद्धा काय नसतं? चांगलं नसतं. मंदी पण खूप प्रॉब्लेम असतो. मंदीमुळे काय होईल? सपोज टाटा कंपनी आहे, नॅनो बनवायला खर्च येतोय 50,000. नॅनो बनवायला खर्च किती येतोय? 50,000. इमॅजिन करा, नॅनो बनवायला खर्च 50,000 आणि नॅनो विकली जाते 1 लाखाला. पण नॅनो कोणी घेतच नाही आहे. शेवटी रतन टाटा काय करेन? 1 लाखाची गाडी केवढ्याला विकेन? 90,000ला. तरी कोणी घेत नाही. 80,000ला. कोणीच घेत नाही. 70,000. कोणीच घेत नाही. 50,000च्या खाली जाईल का? 45,000ला खर्च, 50,000ला विकायची आणि 50,000 बनवायला खर्च येतोय. असं होईल का? 5,000 रुपये नुकसान सहन करेल का एखादी कंपनी? नाही. शेवटी ही कंपनी काय होऊन जाईल? बंद करून जाईल. मग इथले कर्मचारी जे असतील त्यांना काय होईल? ते कर्मचारी काय होतील? बेरोजगार होतील. म्हणजे जास्त बंदी आली तर बेरोजगारी वाढते, महागाई आली तरी पण प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, तर आपल्याला आज आपण डिस्कस करणार आहोत की महागाई आणि मंदीमध्ये कशावर काय परिणाम होतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, हा व्हिडिओ पॉज करत राहा आणि लिहित राहा. आता आपण पुढच्या पॉईंटमध्ये डिस्कस करायचं आहे महागाई आणि मंदी याचा परिणाम ॲक्च्युली काय होतो. एका बाजूला आपण महागाई पकडू. ठीक आहे, एका बाजूला महागाई आणि एका बाजूला मंदी. या 2 गोष्टींचा आपल्याला परिणाम बघायचा आहे. महागाई आणि मंदीवर काय परिणाम होतो. कर्ज घेणारा, पहिली गोष्ट आपण जो कर्ज घेतो, कर्ज घेणारा. आता कर्ज घेणाऱ्याला काय होत असेल बरं? डिस्कस करू आपण. कर्ज घेणाऱ्याला काय होत असेल? सपोज मी कर्ज घेतलं मागच्या वर्षी 1 लाख कर्ज घेतलं 1 लाख आणि एखादी कार विकत घेतली 1 लाखाची. काय विकत घेतली?
कार विकत घेतली. ठीक आहे, एक कार विकत घेतली आणि मी वर्षभर वापरली, पण यावर्षी महागाई झाली, कारची किंमत अचानक वाढली. कारची किंमत अचानक काय झाली? वाढली. माझी कार आता 2 लाखामध्ये जायला लागली. मग मी काय करेन? ती कार विकून टाकेन, 1 लाख बँकेचं कर्ज फेडून दिलं, तरी 1 लाख माझ्याकडे काय राहिले? शिल्लक राहिले. म्हणजे महागाईच्या काळात कर्ज घेणाऱ्याला काय होतो? नफा होतो. कर्ज घेणाऱ्याला काय होणार? नफा होणार. त्याच्या अपोजिट कर्ज देणाऱ्याला, म्हणजे मंदीच्या काळात, आता मंदीच्या काळात कर्ज घेणाऱ्याला काय होईल? तोटा होईल ना. सपोज मी 1 लाखाची गाडी घेतली यावर्षी, पुढच्या वर्षी मंदी आली आणि माझी गाडी 30,000ला गेली, तर 70,000 मला काय झालं? नुकसान झालं. म्हणजेच मंदीच्या काळामध्ये कर्ज घेणाऱ्याला काय होतो? तोटा होतो. आता इमॅजिन करा, कर्ज देणारा, आता दुसरा कोण? कर्ज देणारा. याच्या अपोजिट महागाईच्या काळामध्ये कर्ज देणाऱ्याला काय होणार? तोटा सहन करावा लागणार, कारण की वस्तूची त्याची रुपयाची व्हॅल्यू काय होऊन जाते? कमी होऊन जाते. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये नाही सांगत आहे. ठीक आहे, आणि मंदीच्या काळामध्ये कर्ज देणाऱ्याला काय होत असेल? नफा होत असेल. कर्ज देणाऱ्याला काय होत असेल? नफा होत असेल. आता मागणीवर काय परिणाम होत असेल महागाईच्या काळामध्ये? आता सपोज इमॅजिन करा की एखादी वस्तू 100 रुपयाला मिळते. ठीक आहे, एखादी वस्तू किती रुपयाला मिळते? 100 रुपयाला मिळते. XYZ वस्तू आहे, 100 रुपयाला मिळते आणि 5 लोक ती घेत आहे. किती लोक घेत आहे? ABCD 5 लोक घेत आहे. ABCDE ही 5 लोक ती वस्तू घेत आहे. अचानक वस्तूची किंमत 500 रुपये झाली. किंमत वाढली की नाही वस्तूची? मग तरी 5च लोक घेतील का? मागणीचा रूल आहे, एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी काय होते? कमी होते. मागणीचे सिद्धांत आहे, पुरवठ्याचा सिद्धांत आहे. मी हे सिद्धांत पुढे शिकवणार आहे. बघा की एखाद्या वस्तूची किंमत अचानक 500 झाली तर काय होईल? हे 3 लोक आपला प्लॅन काय करतील? कॅन्सल करतील. म्हणजेच महागाईच्या काळामध्ये मागणी काय असते? कमी, जास्त असते. मागणी कमी असते. महागाईच्या काळामध्ये मागणी काय असते? कमी असते. आता हीच वस्तू 100 रुपयाची वस्तू जर 50 रुपयाला घ्यायला लागली, आपल्या भारतीय लोकांचं एक वैशिष्ट्य आहे ना, जिथं फुकट तिथं प्रकट. बरोबर आहे, एक बेसिक टेंडन्सी आपल्या लोकांची. मग 50 रुपयाची वस्तू आली तर 10 लोक जातील घ्यायला. येते लक्षात? म्हणजे मंदीच्या काळामध्ये मागणी काय होते? जास्त होते. मंदीच्या काळामध्ये मागणी काय होते? जास्त होते. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. आता गुंतवणुकीवर काय परिणाम होत असेल? विदेशी गुंतवणूकचा विचार करू आपण, किंवा भारतात अंतर्गत गुंतवणुकीचा विचार करू. आपण कशाचा विचार करणार आहोत? गुंतवणूक. आता गुंतवणूकचा विचार करणार आहोत. ठीक आहे, महागाई चालू असेल, माझ्याकडे 500 रुपये पडलेत, या 5,000 माझ्याकडे पडलेत. इमॅजिन करा, आणि मला एखादा प्लॅन उभा करायचा आहे 5,000मध्ये. बरोबर आहे, गाडी विकत घ्यायची, महागाई आहे. बरोबर आहे, तर मग ती गाडी 7,000 8,000ला घेतली जाईल. मग मी घेईल कधी गाडी? नाही. म्हणजेच गुंतवणूक काय होते? महागाईच्या काळामध्ये कमी होते. आणि अचानक मंदी आली आणि मला आता 2,500-3,000ला 2 गाड्या मिळतील, तर मी ऑफकोर्स गाडी घेऊन टाकेन 5,000ची, म्हणजे 2 गाड्या घेऊन टाकेन. म्हणजेच मंदीच्या काळामध्ये गुंतवणूक काय होते? जास्त होते. मंदीच्या काळामध्ये गुंतवणूक काय होते? जास्त होते. आता निर्यात करू. निर्यातच्या बाबतीत विचार करू. महागाईच्या काळामध्ये निर्यात काय होत असेल? इमॅजिन करा, हे डस्टर भारतामध्ये 50 रुपयाला मिळत आहे. माझ्या हातात जे डस्टर आहे ते भारतामध्ये सध्या 50 रुपयाला मिळत आहे. ठीक आहे, आणि महागाई आली ते भारतामध्ये आता 100 रुपयाला विकलं जात आहे. केवढ्याला विकलं जात आहे? 100 रुपयाला. आणि अमेरिकेत 70 रुपयाला विकलं जाते. मग भारताचा व्यापारी वेडा आहे का? तो भारतात विकेल की अमेरिकेत जाऊन विकेल? भारतातच विकेल. म्हणजेच महागाईच्या काळामध्ये निर्यात काय होते? कमी होते. महागाईच्या काळामध्ये निर्यात काय होते? कमी होते. कन्सेप्ट आहे, समजण्याचा काय आहे? विषय. हे डस्टर आता भारतामध्ये 30 रुपयाला जातं. मंदी आली, भारतामध्ये किती रुपयाला जायला लागलं? 30 रुपयाला. आणि अमेरिकेत 70 रुपयाला जायला लागलं. मग भारताचे जे एक्सपोर्ट करणारे व्यापारी आहेत ते काय विचार करतील? मी हे डस्टर कुठे जाऊन विकेल? अमेरिकेत जाऊन विकेल. म्हणजेच मंदीच्या काळामध्ये निर्यात काय होते? वाढते. मंदीच्या काळामध्ये निर्यात काय होते? वाढते. आय होप तुम्हाला समजत असेल. हीच गोष्ट तुम्ही आयातवर पण करू शकतात. कशावर लागू करू शकतात? आयातवर लागू करू शकतात. निर्यातच्या अपोजिट उलट असेल आयातमध्ये. बरोबर आहे, म्हणजेच महागाईच्या काळामध्ये आयात काय होते? जास्त. इतर विदेशी पण लोक भारतामध्ये वस्तू विकण्यास तयार असतात, आयात. आणि मंदीच्या काळामध्ये निर्यात काय होते? कमी. याच्या अपोजिट. ठीक आहे, आता सॅलरी, वेतनावर काय परिणाम होत असेल? सपोज इमॅजिन करा, एक कोणता तरी कर्मचारी महिन्याला 10,000 रुपये कमवतो आणि 10 रुपये किलो कांदा घेतो. 10 रुपये पर केजी काय वापरतो? कांदा वापरतो. अचानक कांद्याची प्राइस 20 रुपये केजी झाली, 20 रुपये किलो झाला. कांदा किती रुपये केजी झाला? 20 रुपये केजी झाला. तर त्याची सॅलरी काय 10,000वर 20,000वर एका दिवसात होऊन जाईल का? नाही. म्हणजेच महागाईच्या काळामध्ये जे लोक वेतनधारी असतात त्यांना काय होतो? तोटा सहन करावा लागतो. त्यांना काय सहन करावा लागतो? तोटा. 10 रुपये किलो कांदा आहे, बरोबर आहे, आणि त्याची सॅलरी किती आहे? 10,000 रुपये. अचानक कांदा 2 रुपये किलो झाला, कांदा 2 रुपये केजी झाला. मग त्याची सॅलरी अचानक 2,000 होऊन जाईल का? नाही, त्याची सॅलरी तेवढीच राहते. म्हणजे मंदीच्या काळामध्ये वेतनदाराला काय होतो?
जो वेतनदारी असतो त्याला काय होतो, नफा होतो. वेतनदारीला काय असतो, नफा होतो. आता रोजगार, रोजगार ठीक आहे. महागाईमध्ये काय होतं, वस्तूच्या किमती वाढतात. दुकानदाराला काय वाटतं, किंवा जे कंपनीचे प्रोडक्ट विकणारे असतात किंवा जे ज्या लोकांचे उत्पादनाचं काम असतं त्या लोकांना काय वाटतं, जास्तीत जास्त वस्तू बनल्या जाव्या आणि मार्केटमध्ये विकल्या जाव्या, कारण की वस्तूच्या किमती काय आहेत, जास्त आहेत. म्हणजेच रोजगार काय होतो, ते जास्त लोकांना कामावर ठेवतील आणि जास्त वस्तू काय करतील, उत्पादित करतील. येते लक्षात, कारण की वस्तूची किमती काय असतात, जास्त. म्हणजेच रोजगार काय होतो, वाढतो. आणि आताच मी तुम्हाला एक कारचं उदाहरण सांगितलं, मंदीच्या काळामध्ये रोजगार काय होतो, कमी होतो. मंदीच्या काळामध्ये रोजगार काय होतो, कमी होतो. बचत ठीक आहे, सेविंग, आपण जी बचत करतो ना, बचत ठीक आहे. आता बचत, महागाईच्या काळामध्ये बचत काय होईल, पूर्वीच्या काळाची लोकांची सेविंग खूप होती, आजकाल सेविंग कमी झाली. महागाईच्या काळामध्ये बचत काय होते, कमी होते. महागाईच्या काळामध्ये बचत काय होते, कमी होते. आणि मंदीच्या काळामध्ये बचत काय होते, जास्त होते. मंदीच्या काळामध्ये बचत काय होते, जास्त होते. महागाईच्यामुळे कर, सरकारचे कर, कोणाच्या बाबतीत विचार करतो मी, सरकारचे कर, बरोबर आहे. कर बाबतीत विचार करत होतो आपण. सरकारचं वस्तूचे उत्पादन वाढलं, सरकार जास्त टॅक्स लावत आहे, म्हणजे सरकारचं उत्पन्न काय होतं, वाढतं. कर काय असतात, जास्त असतात. आणि मंदीच्या काळामध्ये कर काय होणार,